छत्रपति संभाजीनगर से बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आई है। हाल ही में विवादित बयान देकर चर्चा में आए कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने अब सफाई देते हुए कहा है कि उनके वक्तव्य को तोड़ मरोड़ कर पेश किया गया है। उन्होंने स्पष्ट किया है कि उन्होंने ऐसा कोई अपमानजनक या उपेक्षापूर्ण बयान नहीं दिया। तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची तुम्ही सांगा मला, पंचनामे कशी करायचे? आपण नाही करतायत अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो तर काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतोय। ठीक आहे, बोलला ते सत्य आहे। तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला। मी तसं काही वेगळं बोललेलो नाही। जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे। अरे मी तसं बोललोच नाही। मी म्हटलं ज्या पिकांचे नुकसानी झालेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता एक शेतकरी असा आहे की त्याच्या कांद्याच्या चाळी, एक मिनिट थांबा, उघडबड नका करू। एक शेतकरी आहे त्याच्या कांद्याच्या चाळीवरती वीज पडलेली आहे आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्याला त्याचा पंचनामा होईल आणि त्या संदर्भात नुकसान भरपाईचा विचार 100%। दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, अजित पवार, शरद पवार, असं नाही म्हटलो मी। म्हटलं बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे, फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे। काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालं आहे, पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे। त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले, त्यांनी भरपाई देणार होता। काही ठिकाणी आता जर नांगरट, जर काही शेतकऱ्यांचं नांगरणी करणं काम आहे, त्यांचं शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावीच लागते। परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे, पेरणीला आता सोयाबीन शिल्लक आहे का? आता कपास शिल्लक आहे का? सोयाबीन नाही, कपास नाही, त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे। पण हा शब्द खटकतो ना। अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेतला, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे, ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे। जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये हे जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे। या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे।